आणि हे वरती आहे ना झुम्मर लावलं आहे. तर हे आहे ना सगळ्यात आकर्षण या मंदिराचं म्हणजे हे वरचं याचं सिलिंग. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव. स्वागत करतो तुमचं भावेश जाधव ब्लॉग्स या चॅनलमध्ये. आज आहे 11 नोव्हेंबर आणि मंगळवारचा दिवस आहे. तर मी चाललेलो आहे आता आपल्या नालासोपारामध्ये वाघोली गाव आहे, तिथे एक गणपती मंदिर आहे. ते अंडरग्राऊंड गणपती मंदिर भरपूर व्हायरल झालेलं आहे इंस्टाग्रामवरती. त्या मंदिरामध्ये आता मी चाललेलो आहे. आपण अगोदर सुद्धा ही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे, ती पण तुम्ही बघायला विसरू नका. आणि आता पण मी चाललेलो आहे आज त्याच मंदिरामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आणि आज मी शूट करतो आहे DJIच्या ॲक्शन 5 या कॅमेऱ्यामध्ये. तर व्हिडिओ क्वालिटी कशी आहे ती पण कमेंट करायला विसरू नका. चला आता राईडला आपल्या सुरुवात करूया. बोलो गणपती बाप्पा मोरया. टेन्शन गाडी कशी निघणार माझी. मस्त असा खाली रोड असला ना गाडी चालवायला पण मजा येते. तर हे मंदिर मला वाटतं माझ्या घरापासून 2 किलोमीटर लांब असेल. थोडा थांबून ना मी गोप्रो वरती करतो. हे कपल्स लोक ना वाकडी तिकडे गाडी चालवतात. ए भाई 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 रुक जरा. असंच कुत्र्यांमुळे मी एकदा पडलेलो. या रोड वरती ना मला गाडी चालवायला खूप मजा येते, कारण का ना ह्याचे जे टर्निंग्स आहेत आणि हा रिकामी असतो रोड नेहमी. जास्त इथे गाड्या नसतात, फक्त इथे 1-2 स्पीड ब्रेकर आहेत मध्ये, तेवढंच. मी फर्स्ट टाइम मोटो ब्लॉग करतोय. आज आपण DJIचा ॲक्शन 5 Pro लावलेला आहे कॅमेरा. मला माहित नाही फुटेज कशी येते काय येते. आता सगळं रेकॉर्ड झाल्यावरती जेव्हा एडिटिंगला मी बसेल तेव्हा मला समजेल कशी आली आहे, चांगली आली आहे, काय आली आहे. या रोडवरती आल्यावरती ना असं वाटतं कोकणात कुठे आलोय अशी फिलिंग येते. दोन्ही बाजूला सुंदर अशी झाडं आणि आता तर बघा मॅजिकल हे सुंदर असं तलाव.
ठिकठिकाणी इथे गणपती बाप्पांच्या मंदिरचे डायरेक्शन्स बोर्ड लावलेले आहेत. जरी फर्स्ट टाइम तुम्ही येत असतील तरी तुम्हाला मंदिरापर्यंत व्यवस्थित जातील तुम्ही. हा आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि इकडे सुद्धा लिहिलेलं आहे गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग. म्हणजे ठिकठिकाणी तुम्हाला हे असे बोर्ड्स दिसतीलच. आपल्या डेस्टिनेशनवर तर ही आहे ती प्लेस जिथे आता बाईक पार करूया आपण. ही गर्दी आहे. तर हा आहे या एंट्रन्स या मंदिराचा आणि इथे बाईक्स पार्क करायला जागा आहे आणि इथे 4 व्हीलर पार्क करायला जागा आहे. तर मी आतमध्ये चाललो आहे. खूप अशी शांतता आहे इथे आणि इथे तुम्हाला चिल करायला मस्त असे पाळणे आहेत. त्याच्यानंतर इथे गार्डन्स आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि त्यांचं काहीतरी चालू आहे टाइमपास. हे न्यूली ओपन झालेलं आहे स्वामी समर्थांचं मंदिर. आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर जे अंडरग्राउंड आहे. आपण पहिला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊया. खूप सुंदर असं डेकोरेट केलं आहे. पहिला हे असं सर्व नव्हतं. आणि इकडे आहे समोर आहेत गणपती बाप्पा. तर मी खाली जातो. छोटी अशी सुंदर आहे गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि हे पूर्ण लाकडांनी सजवलेलं आहे. ते इंटिरियर पूर्ण लाकडांनी सजवलेलं आहे. आणि हे वरती आहे ना झुम्मर लावलंय. तर हे आहे ना सगळ्यात आकर्षण या मंदिराचं म्हणजे हे वरचं ह्याचं सिलिंग. आणि या मंदिराला यूट्यूब प्ले बटन सुद्धा भेटलेलं आहे. सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे. तर हे यूट्यूबवरचं फेमस मंदिर आहे. हे 15 फीट जमिनीच्या खाली आहे असं. आणि काही या मंदिराची माहिती सुद्धा इथे आहे. तुम्हाला पॉज करून तुम्ही वाचू शकता. जे सेल्फी पॉइंट आहेत. मला फॅमिलीसोबत फोटो काढायचे असतील तर त्यासाठी त्याचं सुंदर पीसफुल अशी जागा आहे. आणि आता हे आहे नवीन बनलेलं श्री स्वामी समर्थ मठ. श्री स्वामी समर्थ मठ मध्ये आता आपण चाललोय. हा ह्यूज हॉल आहे आणि ह्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थांची एकदम प्रेमळ अशी मूर्ती बसवलेली आहे. खूप सुंदर दिसते. खूप सुंदर दिसते. आणि गुरुवारी इथे भयानक गर्दी होत असेल.
सुंदर असा ॲम्बियन्स बनवलेला आहे. आणि इथे विक्रीसाठी काही अशा मूर्त्या सुद्धा आहेत. तर या पादुका कशा कशा आहेत या मस्त. खूप शांतता इथे आणि खूप पीसफुल असं एन्व्हायरमेंट आहे इकडचं. काही विक्रीसाठी ते रुद्राक्ष आहेत आणि असे छोटे लाईट्सचे प्रोडक्ट्स आहेत. मी जेव्हा गेल्या वर्षी इथे आलेलो तेव्हा मला वाटतं इकडे असं काम चालू होतं आणि अशी झाडं वगैरे नव्हती. चला आता आपण निघूया इथून. आणि ती खूप अशी शांतता आहे आणि भरपूर लोक येतात इथे. मुलं कॉलेज बंक मारून सुद्धा आलेले टाइमपास करायला. आणि सुंदर असा निसर्ग पण आहे इथे. तर खूप असे आनंद निसर्गाचा आनंद घ्यायला येतात लोक इथे. आता आपण निघूया. तर काहीच व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत शेअरसुद्धा करा. आणि आता बघतो मी पुढे काही जसं मला इंटरेस्टिंग वाटत नाही आहे काय दाखवण्यासारखं आहे. जर काय दाखवायचं असेल तर मी ते पण तुम्हाला दाखवतो.